मिसिंग लिंकची घटना ताजी असताना नांदेडच्या विष्णुपुरी शहरामध्ये सुद्धा हा जो काही उडान पूल बनवण्यात आला आहे हा राष्ट्रीय मार्ग 361 आहे आणि विष्णुपुरी इंजिनिअर कॉलेजच्या समोरचा हा भाग आहे जो पुलाचा भाग पूर्णतः कोसळलेला आहे। त्यामुळे वरची जी काही वाहतूक होती ती बंद करण्यात आली। सकाळी 11:30 दरम्यानची सगळी घटना आहे आणि यावरून जे आहे ते पण आता हा काम निकृष्ट दर्जाचा होतो अशा पद्धतीचा आरोप इथे होताना पाहायला मिळतोय। आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल या पुलाचं काम साधारणतः किती वर्ष झाले, कधी झालं होतं आणि अशा पद्धतीने हा कोसळला? मागील 3-4 वर्षापासून या कामाला सुरुवात झालेली आहे आणि काम सुरू असतानाच एक वेळेस रिपेरिंग सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि आता ही काम बघितलं आजच्या घडीला आज प्रेझेंट मध्ये इथून एक अर्धा किलोमीटर ते काम सुरूच आहे। काम आणखी पूर्णतःच गेलेलं नाही। काम चालू असताना मागं काम असं पडत असेल तर खरंच प्रशासनावर आपण तारशारी ओढावे, संशय घ्यावा त्या भूमिकेवर किंवा संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेला कुठलीही दूरदृष्टी नाही। हे काम भविष्यभर चालावं, आयुष्यभर चालावं अशी कुठलीही शासनाकडे शाश्वती नाही। अशा घटना घडत असतील माणसानं जगावं की मरावा प्रश्न आहे। कारण आपण एक सामान्य माणूस 2 रूमचं घर जरी बांधत असेल तर पुढल्या पिढ्यांचा विचार करून आपण बांधतो, पण एवढी मोठी यंत्रणा इथून शेकडो वर्षे रस्त्यानं जाळे करायची आहे। हजारो म्हणजे अब्जावधी रुपयांचा निधी असताना सुद्धा शासनाचे सामान्य माणसाचा पैसा असा दुर्लक्षित होत असेल, वेस्ट जात असेल तर होणाऱ्या घटनेसाठी जबाबदार कोण आहे याचं उत्तर संबंधित प्रशासनाने द्यावं। बघितलं गेलं तर या ज्या प्रोजेक्टचे जे याच्यावरचे इन्चार्ज आहेत त्याचं म्हणतात की याला ट्रकची डॅश बसली होती आणि त्याच्यामुळे हा सगळा पूल ढासळलाय। पटते तुम्हाला सगळं? किती हास्यास्पद आहे हे। ट्रकची डॅश बसली आणि पूल कोसळला म्हणजे किंवा त्यांचं ते कठडा कोसळला म्हणजे तुम्ही असं कोणतं काम केलं? कोट्यवधी रुपयाचं काम आहे हे आणि साध्या ट्रकच्या डॅशने हे व्हावं म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे 361 राष्ट्रीय महामार्ग। अजून आता आमच्या दादांचा पूर्णत्वाला तो गेलेला नाहीये। समोर आपण बघताय तिथे काम चालू आहे। तुमचा आमचा पैसा आहे तो, प्रत्येक घामकरी कष्टकरी माणूस याच्यासाठी पैसा दिलेला आहे आणि या पैशाचं आताच मिसिंग लिंकचं आपण बघितलंय ताजं असताना उदाहरण म्हणजे इतके मोठे दावे केले होते की काय म्हणजे अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे काय 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 आणि इथं बघताय की आणि हा जेव्हा घटना घडली 11:30-12 म्हणजे कॉलेज इथे एजीजीएस कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, मोठं हॉस्पिटल आहे इथे आणि याच्या समोरचा मेन रहदारीवरचा जर तुमचा कठडा कोसळत असेल तर किती निष्काळजीपणा। बरं किती निष्काळजीपणा आताच म्हटलं कोणतं की तुम्ही म्हणले की घर बांधताना आपण एवढा विचार करतो, तुम्ही कोट्यावधीचा पूल बांधताना विचार नाही करणार आहे म्हणजे सामान्य माणसाच्या जीवाशी आपण खेळत आहात। काय मागणी काय कराल तुम्ही आता? मला हेच म्हणायचंय की आम्ही विरोधी पक्षाने, मी आता काँग्रेसची पदाधिकारी आहे आणि विरोधी पक्षाने आम्ही आवाज उठवला की आमची थट्टा केली जाते आणि यांचा हा जो भोंगळ कारभार आहे, यांचा जो भ्रष्टाचार आहे याला लपवण्यासाठी सगळेजण तुटून पडतात। पण म्हणतो ना हातच्या आरशा, याला आरसा कशाला पाहिजे ते इथे येऊन बघा म्हणावं। आणि देवेंद्र फडणवीसांना माझं विनंती आहे की तुम्ही इथे या, तुमच्या जिल्हाध्यक्षाच्या घरासमोरचा पूल कोसळलाय, चौकशी झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, या कामाचं पूर्ण ऑडिट झालं पाहिजे आणि हे याला जबाबदार जो कोणी असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे। अन्यथा आता पुलावरून जाताना 10 विचार करावा लागायला पूल कोसळतो का। सध्या काँग्रेसच्या रेखाताई चव्हाण आणि त्यांनी स्पष्ट केलं की या सगळ्या कामाची चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण ज्या पद्धतीने हा सगळा पूल ढासळला आहे हे अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे। गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।